नमस्कार मंडळी, सरकारी योजना या आपल्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण केंद्र शासनाच्या NPS वात्सल्य या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत। सर्वच पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी ही असतेच, पण फक्त काळजी करत बसण्यापेक्षा त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी लहानपणापासूनच योग्य योजनेमध्ये गुंतवणूक करणे केव्हाही चांगले। यासाठीच आजची योजना बऱ्याच पालकांसाठी फायद्याची ठरेल। तर बघूयात NPS वात्सल्य ही योजना कशी आहे। केंद्र शासनाने सन 2024-25च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली। दिनांक 18 सप्टेंबर 2024 पासून ही योजना देशभरात सुरू झाली आहे। NPS याचा फुल फॉर्म आहे नॅशनल पेन्शन सिस्टीम। मुलांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी व म्हातारपणातील पेन्शनची सोय करण्यासाठीची ही महत्त्वाची योजना आहे। यामध्ये पालक आपल्या मुलांच्या नावे खाते काढून नियमितपणे पैशाची गुंतवणूक करू शकतात। या योजनेसाठी 18 वर्षाखालील सर्व मुले-मुली पात्र आहेत। त्यांचे आई-वडील किंवा कायदेशीर पालक येथे व्यवस्थितपणे लक्षात घ्या की जर मुलांचे आई-वडील नसतील तर त्यांचे कायदेशीर पालक या योजनेचे खाते उघडू शकतात व हाताळू शकतात। आता बघूयात यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात। यामध्ये पहिले म्हणजे अल्पवयीन मुलाचा वयाचा पुरावा। आता याच्यामध्ये जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पॅन कार्ड, पासपोर्ट यापैकी कोणतेही चालेल। दुसरे आहे ते पालकांचे ओळखपत्र। यामध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा मतदान ओळखपत्र यापैकी कोणताही पुरावा चालेल। आणि जर पालक अनिवासी भारतीय असेल तर NRE किंवा NRO बँक खाते असल्याचा पुरावा लागेल। हे तर झालं कागदपत्रांविषयी। आता बघूयात अर्ज कसा करावा याचा। तर तुम्ही या योजनेसाठी बँकांमध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये व पेन्शन फंडमध्ये अर्ज करू शकता। तसेच NPS पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने देखील खाते उघडू शकता। या योजनेमध्ये तुम्ही नोंदणी केल्यानंतर अल्पवयीन मुलाच्या नावे परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन कार्ड देण्यात येते। आता ही तर झाली नोंदणी कशी करावी इथपर्यंतची माहिती, पण पैसे गुंतवायचे किती हा प्रश्न तुम्हाला पडेल। यामध्ये वार्षिक किमान 1000 रुपये जमा करणे गरजेचे आहे। जास्तीत जास्त तुम्ही कितीही रक्कम भरू शकता। त्याचबरोबर जी रक्कम तुम्ही जमा करत आहात ती गुंतविण्यासाठी PFRDA मार्फत नोंदणीकृत कोणताही एक पेन्शन फंड तुम्हीच निवडू शकता। तसेच पेन्शन फंडांनी जमा झालेली रक्कम कशामध्ये गुंतवणूक करावी याचा पर्याय निवडण्याचा अधिकारही पालकांना आहे। आता काही पालक म्हणतील की आम्हाला गुंतवणुकीबद्दल काहीच माहिती नाही, तर काळजी करण्याचं कारण नाही। शासनाने मुळातच गुंतवणुकीचे 3 पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत। यामध्ये पहिला पर्याय आहे डिफॉल्ट चॉईस म्हणजेच मॉडरेट लाईफ सायकल फंड। यामध्ये ऑटोमॅटिकली 50% रक्कम इक्विटीमध्ये गुंतवली जाणार। दुसरा पर्याय आहे ऑटो चॉईस ॲग्रेसिव्ह लाईफ सायकल फंड। यामध्ये 3 पर्यायांपैकी एक पर्याय तुम्हाला निवडता येतो। याच्यातील पहिला पर्याय आहे ॲग्रेसिव्ह लाईफ सायकल फंड, ज्यामध्ये 75% रक्कम इक्विटीमध्ये गुंतवली जाते। दुसरा येतो मॉडरेट लाईफ सायकल फंड। हा पर्याय निवडल्यास 50% रक्कम इक्विटीमध्ये गुंतवली जाते। आणि तिसरा पर्याय येतो कन्झर्वेटिव्ह लाईफ सायकल फंड। हा निवडल्यास 25% रक्कम इक्विटीमध्ये गुंतवली जाते। आता तिसरा पर्याय येतो गुंतवणुकीचा तो की ॲक्टिव्ह चॉईस। यामध्ये पालक स्वतः आपल्या जमा रकमेपैकी किती प्रमाणात रक्कम इक्विटी, कॉर्पोरेट डेप्ट व गव्हर्नमेंट सिक्युरिटीज यामध्ये गुंतवायची हे ठरवू शकतात। आता बघूयात की कोणकोणत्या परिस्थितीत या योजनेतून पैसे काढू शकता। समजा 3 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे आणि काही शिक्षण, विशिष्ट आजारपण व अपंगत्व या कारणासाठी अंशतः म्हणजेच जमा रकमेच्या 25%च्या मर्यादेत रक्कम तुम्ही काढू शकता।
दुसरं येतं नोंदणीदार 18 वर्षाचं होईपर्यंत ही रक्कम जास्तीत जास्त 3 वेळा काढता येईल. जर नोंदणीदाराचा मृत्यू झाला त्यावेळेपर्यंत जमा सर्व रक्कम पालकांकडे परत करण्यात येईल. तसेच 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही योजनेतून बाहेर पडू शकता. यामध्ये जमा रक्कम 2.5 लाखांपेक्षा कमी असल्यास ती पूर्णपणे काढता येते. तसेच जमा रक्कम 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला 80% रक्कम ॲन्युटी प्लॅनमध्ये परत गुंतवावी लागते व 20% रक्कम काढता येते. आता 18 वर्षापर्यंत तर NPS वात्सल्य या योजनेअंतर्गत पैसे जमा होतात व 18 वर्षानंतर हे खाते NPS Tier 1 मध्ये परावर्तित होते. NPS Tier 1 ही 18 वर्षानंतरच्या नागरिकांसाठीची केंद्र शासनाची आधीच अस्तित्वात असलेली योजना आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचे फायदे. मुलांच्या भविष्याची चिंता वाटू नये याकरिता त्यांच्या जन्मापासूनच गुंतवणूक करता येते. दीर्घकालीन गुंतवणुकीसहित चक्रवाढ व्याजाचे फायदेही मिळतात. मुलांना आर्थिक जबाबदारी शिकविण्यास व दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करण्यास मदत होते. मुलांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यास व म्हातारपणातील पेन्शनची सोय करण्यास मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भविष्यातील अनिश्चितता आणि दीर्घकालीन आर्थिक संरक्षण मिळते. चला तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूयात. आजची माहिती कशी वाटली सांगा व आणखी अशाच योजनांची माहिती मिळविण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.